नमस्कार मंडळी, माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 55 अशा चांगल्या टिप्स, चांगली माहिती किंवा चांगल्या गोष्टी सांगणार आहे की ज्या आपण करायला हव्यात। अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण केल्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो। या गोष्टी कोणत्या आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी फार महत्त्वाचा आहे। म्हणजे आपल्या चॅनलवरती आपण वयोवृद्ध व्यक्तींसाठी व्हिडिओज तर बनवतच आहोत, पण अगदी तुम्ही वय वर्ष तुमचं 15 असू द्या, 20 असू द्या, 25 असू द्या किंवा मग अगदी 60, 70, 80 असू द्या, प्रत्येकासाठी आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी या गोष्टी ज्या आहेत त्या खूप फायदेशीर ठरत असतात। जुन्या काळातले किंवा आपले आजी आजोबा जे आहेत ते या गोष्टी पाळायचे आणि म्हणून त्यांचं आयुष्य खूप सुखकर होतं आणि त्यांच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या राहायच्या। म्हणजे आरोग्य त्यांचं खूप चांगल्या पद्धतीचं होतं। आपल्याला आता समजत आहे की आपलं आरोग्य इतकं चांगलं का नाहीये, तर आपण खूप साऱ्या चुका करतो आणि ह्याच चुका होऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे। तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगाचा वाटला तर इतरांसोबत नक्की शेअर करा। सर्वात पहिली टिप आहे, थंड पाणी पिलं तर चेहऱ्यावरती सुरकुत्या पडत असतात, त्याच्यामुळे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी पिण्यास सुरुवात करा। अगदी थंड किंवा अगदी फ्रीजमधून काढलेलं पाणी तर अजिबात पिऊ नका। दुसरी टिप आहे, रात्री झोपण्यापूर्वी चहा जर पित असाल तर तुमची झोप बिघडतं आणि डोकेदुखी सुद्धा होऊ शकते। तिसरी गोष्ट आहे, मुळा म्हणजे मुळ्याची भाजी जी आहे ती रात्री कधीच खाऊ नका, कारण मुळा रात्रीच्या वेळी पचत नाही। चौथी गोष्ट आहे, हृदयातील अस्वस्थता दूर करायची असेल तर टोमॅटो खूप फायदेशीर असतो, म्हणून टोमॅटो जास्तीत जास्त खा। केसांना जर तुम्ही अंड्याचा पांढरा भाग लावला तर केस गळणं थांबतं आणि केस चमकदार सुद्धा होतात। निहर मोह चाटचे पाणी वापरलं तर मेंदू तीक्ष्ण होतो। 7 नंबरची गोष्ट आहे, दररोज मनुका खा, डायजेशनसाठी खूप चांगला असतो आणि तुम्हाला त्याच्यामुळे खोकला सुद्धा होणार नाही। 8वी गोष्ट आहे, मातीच्या भांड्यामध्ये जर तुम्ही पाणी पित असाल तर लठ्ठपणा मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो। 9वी टिप्स आहे, काळी द्राक्ष खाल्ली तर तुमचा रंग दुधासारखा पांढरा आणि चमकदार होईल। 10वी टिप्स आहे, ज्या महिलांचे केस गळणं थांबत नाही त्यांनी पांढऱ्या कांद्याचा रस मोहरीच्या तेलामध्ये मिसळून केसांना लावावा। 11 नंबरची टिप्स आहे, पालक हाडे मजबूत करतं, त्याच्यामुळे पालक आहारामध्ये जास्त वापरा। केळी सुद्धा हाडे मजबूत करते, त्याच्यामुळे केळी सुद्धा जास्त वापरा, आहारामध्ये ठेवा, त्याचा समावेश जास्तीत जास्त आहारामध्ये करा। गाईचं दूध जे असतं ते कर्करोगापासून बचाव करत असतं। तुम्ही जर साखरेची कँडी खाल्ली तर तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण होण्यास मदत होते। 15वी टिप्स आहे, दिवसातून एकदा 1 चमचा बडीसोप जी आहे ती पावडर कोमट पाण्यासोबत घ्या। हे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे आणि उच्च रक्तदाबापासूनही मुक्तता मिळू शकते। 16 नंबर आहे, चेहऱ्यावर काकडी घासली तर चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात। याशिवाय ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत त्यांनी आल्याच्या पाण्याने चेहरा धुवावा। साखर काढून टाकण्यासाठी अर्धा किलो बदाम आणि 50 ग्रॅम काळी बार्ली बारीक करून पावडर बनवा। दररोज सकाळी 1 चमचा पाण्यासोबत घ्या। साखर जणू काही कधीच नव्हती तशी निघून जाईल आणि दृष्टीही विजेसारखी तीक्ष्ण होईल। दुधात कच्चे केळ मिसळून चेहऱ्यावर जर लावले तर सुरकुत्या कमी होतील आणि त्वचा सुद्धा सुधारेल। किडनीच्या समस्या असलेल्या लोकांनी कधीही केळी खाऊ नका। भेंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण जे आहे ते वाढत नाही। ज्या व्यक्तींच्या डोक्यावरती खूप सारे मुरूम येतात तर हे मेंदू कमकुवत होण्याचं लक्षण असतं। ज्यांना मुलं होऊ शकत नाही त्यांनी मध मिसळलेलं दूध प्यावं। ग्रीन टी पिल्याने पोटाची चरबी जी आहे ती वाढत नाही। बदाम तेल आणि अंड्यातील पिवळा भाग यांचे काही थेंब मिसळा आणि चेहऱ्यावरती लावा। 20 मिनिटांमध्ये रंग गोरा होण्यास मदत होते। जर तुमचे सांधे किंवा मग हाडांमध्ये वेदना होत असतील तर 1 फर्मी किंवा 1 देशी अंडे घ्या, दोन्ही चांगले मिसळा, नंतर 3 थेंब ऑलिव्ह ऑइल घाला, त्यानंतर ते देशी तुपामध्ये तळून घ्या आणि हे खा। तुमच्या हाडांच्या सर्व प्रकारच्या वेदनांपासून तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल। गाजर खाल्ल्याने रक्त पातळ होतं आणि दृष्टी देखील सुधारण्यास मदत होते, त्याच्यामुळे आपल्या आहारामध्ये गाजराचा समावेश जास्तीत जास्त ठेवा। दिवसा म्हणजे दुपारी कांदे खाल्ल्याने शरीर सर्व प्रकारच्या हवामानाच्या परिणामांपासून सुरक्षित राहतं, म्हणून दुपारी तुम्ही कांदे खाऊ शकता। जर 40 वर्षाच्या महिलेला तरुण राहायचं असेल तर तिने थंड पदार्थ कमी खावेत।
जर तुम्हाला झोप येत नसेल तर पाण्यामध्ये जिरे मिसळून प्यावे, तुम्हाला शांत झोप मिळेल. नेहमी स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आरोग्याचे रहस्य हे तुमच्या आनंदी राहण्यामध्येच लपलेलं आहे. माणसासाठी सर्वात फायदेशीर गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात फायदेशीर अन्न म्हणजे पालेभाज्या किंवा मग कडधान्य अशा भाज्या. खजूर जर तुम्ही खात असाल तर तुमची कंबर मजबूत राहते आणि हृदयाला सुद्धा ताकद मिळते. दररोज झोपण्यापूर्वी दात घासावेत. तुमचे दात कधीही खराब होणार नाही आणि कमकुवत सुद्धा होणार नाही. रात्रीच्या वेळी जर खजूर खाल्ले तर त्याच्यामुळे पोट कोरडं होत नाही आणि पोटाचा कर्करोग सुद्धा होत नाही. जे रात्री बकरीचं दूध पितात ते दुसऱ्या दिवशी हवे तितके काम करू शकतात पण थकत नाहीत. नेहमी जेवणासोबत हिरवी मिरची खा, त्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते आणि पोटामध्ये हिरवी मिरची उष्णता निर्माण होऊ देत नाही. नखांना नेहमी तेलाने मालिश करा. सांधे आणि गुडघे मजबूत होतील आणि म्हातारपण सुद्धा लवकर येणार नाही. जर तुम्हाला दातांमध्ये खूप वेदना होत असतील तर 2 लवंगा घ्या, त्या बारीक करा, लिंबाचे काही थेंब घ्या आणि दुखणाऱ्या दातावरती लावा. जर तुम्हाला हिरव्या मिरच्या जास्त काळ ताज्या ठेवायच्या असतील तर त्यांची देठ काढून टाका. तुम्ही दररोज चहा पित असाल, चहा पिल्यानंतर उरलेली जी पानं आहे ती वाया घालू नका, तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये पसरवा. यामुळे डास आणि माशा दूर होतील. कधीही रिकाम्या पोटी केळी खाऊ नका, बद्धकोष्ठतेचा धोका जास्त असतो. जर तुम्ही खाल्ल्यानंतर झोपी गेलात तर ते चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. झुकून अन्न कधीही खाऊ नका, यामुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात. जर कोंबडी अंडी घालण्याचं प्रमाण कमी करत असेल तर कारल्याच्या सालीवरती मीठ लावा आणि कोंबडीला खायला द्या. कोंबडी दुसऱ्या दिवशी अंडी घालायला सुरुवात करेल. गुलाबाच्या सुगंधाने शांत झोप येते, म्हणून तुम्ही झोपताना गुलाबाचा सुगंध घेऊ शकता. जर सर्दी किंवा खोकला तुम्हाला सोडत नसेल तर हिरव्या कांद्याचा सुगंध घ्या, यामुळे सर्दी आणि खोकला लवकर बरा होतो. ओले कपडे घातल्याने खाज येऊ शकते, त्याच्यामुळे शक्यतो ओले कपडे घालणं टाळावं. त्याचबरोबर काही आजारसुद्धा आपल्याला उद्भवू शकतात. बकरीच्या दुधामध्ये बडीशेप घाला आणि झोपण्यापूर्वी ते दूध पिऊन घ्या. म्हातारपण लवकर येणार नाही. घरी मांजर ठेवा, उंदीर येणार नाहीत आणि घरामध्ये समृद्धी सुद्धा येईल. जर तुम्हाला तुमचे दात नेहमी चांगल्या स्थितीत ठेवायचे असतील तर जेवल्यानंतर लगेच तोंड स्वच्छ धुवा. दररोज 1 गाजर खाल्लं तर याच्यामुळे रक्त तयार होण्यास मदत होत असते. जर तुम्ही जेवताना 3 घोट पाणी प्यायले तर तुमचे डोळे हिऱ्यासारखे चमकतील. झोपण्यापूर्वी केस कंघी नक्की करा, यामुळे केस गळणं थांबेल. ज्यांना सारखा आणि जास्त ताप येतो त्यांनी बकरीचं दूध सेवन करावं. जर एखाद्याला हृदयरोग असेल तर त्याने नाश्त्यामध्ये कांदा सेवन करावा. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.